आत्ताच पत्रकार परिषद झालेला आहे. छत्रपती संभाजी महाराज कंबर तलाव त्याच्या सुशोभीकरांच्या नावाखाली निधीचा जो भ्रष्टाचार झाला आहे त्या संदर्भात आत्ताच पत्रकार परिषद झाली आहे. कंबर तलावाच्या सुशोभीकरांच्या नावाखाली अत्यंत भ्रष्टाचार झालेला आहे. गेले 3 ते 4 वर्ष झालं आम्ही तिथे महानगरपालिका आयुक्तांना सूचना देऊन देखील ते कामं करण्यात आलेले नाहीत आणि प्रत्यक्षात बिलं उचलून देखील तिथे ऑन द स्पॉट कामं झालेली नाहीत. गाळ पण तसंच आहे आणि तिथे झाडं लावतो म्हणून काय जे काही 13 लाख रुपये त्यांनी खर्च केले आहेत म्हणतात. एकही 1500 झाडं लावतो म्हणले होते, एकही झाडं नाहीये तिथं. येत्या 8 ते 10 दिवसात याच्यावरती चौकशी होणं गरजेचं आहे आणि समजा जर झालं नाही तर आम्ही जुळे-सोलापूरकरच्या सर्व रहिवाशांनी मिळून, सर्व नागरिकांनी मिळून आम्ही तिथील गाळ घेऊन महानगरपालिकेच्या गेट वरती येऊन टाकणार आणि तीव्र आंदोलन करणार आहे. असे किती कामं झालेले नाही आहेत तुमच्यामध्ये? साहेब 1500 झाडं लावतो म्हणून त्यांनी 13 लाख रुपये बिल उचललेले आहेत, पण तिथे एकही झाड लागलेलं नाहीये. आणि तेथील जे टॉयलेट आहे त्याच्या डेव्हलपमेंटसाठी 5.5 लाख रुपये खर्च केलो म्हणतात, पण ते सुद्धा झालेलं नाही. माझ्याकडे पुरावे देखील आहेत. आणि कंबर तलावाचा एंट्रन्स झोन जो आहे तो झोनसाठी त्यांनी 1.5 लाख रुपये खर्च केलेत डेव्हलपमेंटसाठी, तो सुद्धा केलेला नाहीत. आणि जे लाईटी बसवलेत, सोलार लाईट खांब आहे पण त्याची लाईट जी आहे म्हणजे सोलार लाईट तेच चोरीले गेलेले आहेत आणि खालनं वायर पण कट केलेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे 7 कोटी रुपयाचे गाळ काढण्यासाठी खर्च केलेत त्यांनी, 7 ते 8 कोटी रुपये ते गाळ काढलेत सेंट्रल पोर्शन म्हणून आणि बाजूला जो रहिवाशीचा परिसर आहे तिथे टाकून दिलेले आहेत ते गाळ. अजून देखील त्याचा त्रास तिथे लोकांना सहन करावा लागत आहे आणि त्यामुळे होणारा डेंग्यूचा त्रास, मलेरियाचा त्रास हे खूप अत्यंत गंभीर विषय आहे. येत्या 8 ते 10 दिवसात हे झालेल्या कामाची चौकशी होणं गरजेचं आहे. नसेल तर आम्ही ट्रक भरून तिथनं गाळ उचलणार आणि आणून महानगरपालिकेच्या गेट वरती टाकणार आणि आम्ही आंदोलन करणार. आणि समजा आंदोलन करून देखील त्याच्यावरती समजा काही ऍक्शन घेतले नाही, चौकशी लावली नाही, संबंधित कोण अधिकारी आहे त्याच्यात ते जर निकाली लागलं नाही तर मग मी उपोषण करणार महानगरपालिकेच्या गेटवर.